आणि मला ते खटकायचं का मी काही हिरो नाही दिसत. आणि मग एका दोघांना मी बोललो, म्हटलं मला नाही, मी छोटा मोठा रोल नाही करणार, कारण ते मेन लीड केलं. ते बोलले अरे भाई पहिले येतो कर, तू करून तर ग्रॅज्युअली होईल. नाही म्हटलं मी करेन तर डायरेक्ट मेन लीड करेन, छोटा मोठा रोल नाही करणार असं मी बोललो. महेश कोठारेंच्या घरीच ऑडिशन्स होते. महेश सर पटकन बोलले, जन्माला बोलले त्यांच्या आईला, जन्म ही इज माय हिरो. ओके. नमस्कार, मी वीणा जगताप. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्या नवीन सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे ब्लिंग इट ऑन. आणि गेस करा आज आपल्यासोबत कोण आहे. तुम्हाला थंबनेल बघून तर कळलंच असेल. आज आपल्यासोबत आहे तुमच्या सर्वांचा लाडका राघव, नवा गडी नवा राज्य या शो मधून. तर आपल्यासोबत आहे कश्यप परुळेकर. हॅलो, वेलकम टू आवर सेगमेंट. छान वाटलं मला, आपण इथं बऱ्याच दिवसानंतर भेटतोय आणि तू आज माझी मुलाखत घेणार ऍक्च्युली. आणि बरेच दिवस झाले ऍक्च्युली. तू पहिला होतास ज्याचा आम्ही इंटरव्ह्यू घेणार होतो, पण ते डिले होत होत, म्हणजे थोडं पुढे मागे होत होतं. मग फायनली आज नो वी मिस्ड इट. मी फर्स्ट असतो. सगळेच फर्स्ट आहेत एनिवे. सो सर्वात आधी तर थँक्यू सो मच की तू आम्हाला वेळ दिलास. कारण आपलं शेड्यूल बिझी असतं, पॅक शेड्यूल असतं, त्यामध्ये तू वेळ दिलास, त्यामुळे थँक्यू सो व्हेरी मच. आणि तू ऍडजस्ट केलंस 3-4 वेळा. सध्या मी तेवढा पॅक नाहीये, बिकॉज आमचा नवा गडी नवा राज्य हा शो जस्ट संपला आणि अजून नवीन मी काही हाती घेतलेलं नाही. सो आता सध्या कसं म्हणजे आराम नाही करत आहे, बट थोडंसं चुझी असल्या कारणाने जास्तीत जास्त वेळ मी स्वतःसाठी ग्रूमिंगकडे, थोडंसं खाद्य असेल, बुद्धीला असं काहीतरी चाललेलं आहे, एक्सरसाइज आणि बाकी सगळ्या गोष्टी. ग्रेट. सो मी ना हा जो सेगमेंट आहे हा अशा कारणाने स्टार्ट केला की आपलं पडद्यावरचं लाईफ प्रत्येक जण बघत असतं. प्रत्येकाला माहिती आपण काय कॅरेक्टर प्ले करतोय, ते कॅरेक्टर कसं आहे, त्याच्याशी लोक रिलेट होतात. पण तू पर्सनली माणूस म्हणून कसा आहेस हे मला माहितीये, बट आपल्या व्ह्युअर्सना शक्यतो तेवढं माहिती नसते. सांगायला पाहिजे ना, मी माणूस म्हणून कसं हे मी सांगण्याऐवजी आता मी तुझ्याबद्दल सांगेन, भरभरून सांगेन, तसं तू माझ्याबद्दल सांग. ते मी सांगणारच, पण आपली ही मुलाखत अशी एक छान होणार आहे की त्याच्यामध्ये तुझं स्ट्रगल काय. कारण आय नो युअर स्टोरी. आपण एक फिल्म केली, त्यानंतर आपण प्रमोशन्सला भेटलो, मला तर ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. पण इथपर्यंत येण्यासाठी तू काय काय स्ट्रगल केलाय त्याच्याबद्दल बोलूया. तुझी सुरुवात कुठून झाली ह्याच्याबद्दल बोलूया. सो मला सांग, बालपण कुठे गेलं? बालपण माझं 2 ठिकाणी गेलं. एक तर सायनला. अच्छा. तिथे साधारणतः मी एक 2रीला वगैरे असेल तोपर्यंत आम्ही सायनला राहत होतो. बॉर्न देअर. आणि मग त्याच्यानंतर आम्ही वाशीला शिफ्ट झालो. ओके. सो आता इतकी वर्ष झाले आम्ही नवी मुंबईतच राहतो. ओके. सो आणि झालं असं की जेव्हा सुरुवात करायची होती की आपल्याला आता अभिनेता म्हणून काम करायचं आहे, आपल्याला टेलिव्हिजन असेल, फिल्म असेल, पण ते सगळं आम्ही नवी मुंबईत राहत असल्याकारणे सगळ्या गोष्टी खाडीच्या पलीकडे होत्या ना मुंबईमध्ये. अच्छा. हा, आधी तेवढा ऍक्सेस नव्हता आणि खाडीच्या अलीकडे आपण आहोत, खाडीच्या पलीकडे मुंबई. अच्छा, असं बोलायचं का तेव्हा? ऑब्व्हियसली. म्हणजे आता समजा अंधेरीला वगैरे जायचं तर कुठे तर मुंबईला जातो साधारणतः, म्हणजे 20-25 वर्षांपूर्वी तरी असं बोललं जायचं. आता ठीक आहे, आता नवी मुंबई आहे आणि कुठे गेलो, अंधेरीला गेलो, बँड्राला गेलो वगैरे सहज बोललं जातं. पण तेव्हा मुंबईला गेलो असं सांगितलं जायचं. म्हणजे तेव्हा काय स्वतःचे गाडी घोडा नव्हते, बाईक पण नव्हती, आणि एवढं इझी ट्रान्सपोर्ट नव्हता तेव्हा. आणि करायचं तर आहे. मग खूप साऱ्या ठिकाणी असे कुठेतरी ऑडिशन्स चालू आहेत, कुठेतरी काही ऑफिसेस आहेत, त्या ऑफिसेसना जाऊन भेटायचं वगैरे, त्या लोकांना जाऊन भेटायचं. आणि तेव्हा ना म्हणजे आता खरं तर खूप इझी झालंय. आता जेवढे स्टुडिओज असतील त्यांच्यासाठी खूप इझी गोष्ट आहे. काय तर आपले फोटोग्राफ्स किंवा आपली व्हिडिओ लिंक ही आपण सहज थ्रू मोबाईल फोन आपण पाठवू शकतो. सो त्याच्यासाठी वेगळा वेळ नाही द्यावा लागत. जसं की अगोदर फोटोज काढल्यानंतर ते स्टुडिओमध्ये जाऊन डेव्हलप करून घेणं, त्याच्या हार्ड कॉपीज घेणं, आणि मग ते प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ऑफिसमध्ये जाऊ त्या ऑफिसमध्ये जाऊन आपण मग त्या प्रत्येक कॉपीच्या मागे आपलं नाव, नंबर वगैरे लिहून त्यांना ते सबमिट करणं, आणि ऑडिशन्स वगैरे. आणि तेव्हा जीमेल आयडी वगैरे असं पण मेल आयडी वगैरे होते, पण तेव्हा आम्हाला तेवढी माहिती नव्हती. आम्ही कम्प्लिटली अनअवेअर होतो की अरे अशा गोष्टी पण असतात की आपला एक मेल आयडी असायला पाहिजे, असं काही नव्हतं तेव्हा. आणि मग ते जेव्हा फोन करतील तेव्हा फोन करणार, ते पण आपल्याकडे मोबाईल फोन पण नंबर किंवा लँडलाईन घरचा लँडलाईन नंबर असेल
त्याच्यावर त्यांचा फोन आला. मग घरी कोण समजा घरी असतील कोणी, तर कारण घरातले तेव्हा सगळेच वर्किंग मध्ये होते, Right. माझे आई बाबा सगळेच वर्किंग अच्छा. मध्ये. आणि मग कदाचित एखाद्याचा फोन येऊन पण गेला असेल, कळणार कसं. कारण कॉलर आयडी किंवा Caller असं ID तोपर्यंत लॉन्च झालेलं नव्हतं. हा. आणि या सगळ्या गोष्टी होत्या. पण मग ते करता 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 एक एक करून असं ना म्हणतो ना आपण, ते धागा जोडून गेलो. हा भेटला, मग ह्याच्यामुळे तो भेटला, मग अशी एक ओळखी वाढायला लागल्या. आणि मग कळलं ते अमुक ठिकाणी, म्हणजे आम्ही कसं तेव्हा जिथे ऑडिशन आहे तिकडे घुसायचो. अच्छा. हो हो हो. पण आपण शॉर्टलिस्टेड व्हायला हवे, किंवा आपण त्या पर्टिक्युलर एका कॅरेक्टरसाठी आपला विचार केला जावा, ही सुद्धा सांगणारं कोणीच नव्हतं. कारण माझ्या फॅमिलीमध्ये कोणीच नाही, या इंडस्ट्रीशी रिलेटेड कोणीच नव्हतं, सांगणारं कोणच नव्हतं ना. सो मलाच सगळी ती गोष्ट माहीत करून मग त्याच्यासाठी ऑब्व्हियसली म्हणजे वेळ लागला, कारण सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला वेळ लागला. सोबतचा जो माणूस आहे तो आपल्याला काहीतरी माहिती देतो, आपण विश्वास ठेवतो, पण दिलेली माहिती किती बरोबर आहे चुकीची आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे जातो, कळत नाही आपला मार्ग चुकला. असं ठेचकाळत वगैरे जात 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 मग मी पहिला सिनेमा मी केला तो दादा फक्त तुझ्यासाठी नावाचा. कोणत्या साली? 2006 मध्ये. ओके. 2006 म्हणजे डिरेक्टली तू पहिली फिल्मच? डायरेक्ट मी फिल्म केली होती, ते पण ॲज अ मेन लीड. आणि ती केली आणि ते झालं. पण तेव्हा काही प्रमोशन वगैरे ना, म्हणजे त्या काळातच मग प्रमोशन असं काही फार केलं जायचं. एक सिनेमा बनवला की तो लगेच रिलीज केला पाहिजे, पण त्याला प्रमोशन एखादं पोस्टर लावलं, एखादं पोस्टर लावलं पुरेसं होतं. पण तेव्हा मुलाखत, इंटरव्ह्यूज वगैरे ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे नव्हतं तेव्हा. आणि तो आला गेला, कोणाला कळलं पण नाही. फार तर फार माझ्या नातेवाईकांनी पाहिला असेल. पण नंतर आता तो एका चॅनलवर, फक्त मराठी चॅनलवर तो वारंवार दाखवतो, तेव्हा लोक पाहतात, लोकांना वाटतो सिनेमा चांगला होता. आणि मग त्यानंतर मग मालिका नाही करायची मला, असं मी स्वतःहून बोलायचं, नाही फिल्मच करू, मालिका नको. म्हणजे तेव्हा साधारण वय काय होतं तुझं? मी 23-24 वर्ष जेव्हा पहिली फिल्म केली होती तेव्हा मी 22-23. आणि फिल्म झाली, रिलीज झाल्यानंतर म्हटलं मला मालिका नाही करायची. पण मला खूप लोकांना सल्ला द्यायचा, म्हणजे माझी मैत्रीण पल्लवी वैद्य आणि तिचा नवरा केदार वैद्य, त्या दोघांनी मला एकदा समजलं की असं नको, मालिका कर, मालिकेला लगेच नकार नको देस, करून ट्राय डिफरंट मीडियम. जर फिल्म असं आणि असं फिल्म लगेच मिळते नाही मिळते कोणी सांगू शकतो, पण मालिकेमुळे तुम्ही घराघरात पोहोचता. त्यांनी मला ते महत्व पटवून दिलं. मला असं वाटलं की नाही, आपण हा विचार करायला पाहिजे. मग मी मालिकांसाठी सुद्धा ओपन झालो ऑडिशन्स. आणि मग मला ती पहिली मालिका मिळाली, ती मन उधाण वाल्याची, 2009. पण त्याची ती म्हणजे मालिका मिळाली त्याच्या आधीची प्रोसेस, ती घालमेल काय होती ते सांग ना. म्हणजे कसं ऑडिशन कशी झाली, सिलेक्शन ते सांग ना. ते गमतीशीर. म्हणजे आम्ही, माझा मित्र आहे नितीन कांबळे, ज्याच्यासोबत आम्ही आता हल्लीच एक फिल्म केली कॉफी, जी आता प्राईम व्हिडिओला आहे. आणि तर तो तेव्हा एक शॉर्ट फिल्म करत होता, लॉंग बॅक इन 2008. ओके. आणि त्याचा एक असिस्टंट होता संदीप जुवाडकर. तर संदीप असंच मला बोलून गेला, अरे महेश कोठारे आहेत ना, ते नवीन सिरियल करतात, मोठा शो आहे आणि ते मेंढीच्या शोधात, तर तू जाऊन त्यांना भेट. तर मी म्हटलं, 2009ची सुरुवात होती. तर मला ना त्याच्या अगोदर असे अनुभव आले होते, जिथे जायचो ना तिथे हिरोच्या मित्राचा रोल, नाहीतर लहान भावाचा रोल वगैरे विचारायचं. मेन लीड क्रॅक होत, हिरो नाही विचारायचं. आणि मला ते खटकायचं का मी काही हिरो नाही दिसत. आणि मग एका दोघांना मी बोललो, म्हटलं मला नाही, मी छोटा मोठा रोल नाही करणार, कारण ते मेन लीड केलं. ते बोलले, अरे भाई पहिले येतो कर, तू करून तर ग्रॅज्युअली होईल. नाही म्हटलं, मी करेन तर डायरेक्ट मेन लीड करेन, छोटा मोठा रोल नाही करणार, असं मी बोललो. आणि मी त्यांनी देत असलेली ती संधी मी नाकारली, म्हणजे मला नाही करायचं, मी करेन तर हिरो करेन असं म्हणून आलो. तर मग मित्र संदीप त्याने मला सांगितलं, महेश कोठारे शोधताय, मग तू जाऊन भेट. तर मी म्हटलं काय होणार आहे, तिकडे जाऊन पण तेच होणार. ते परत तिकडे मला कुठल्या तरी हिरोच्या भावाचा नाही तर मित्राचा वगैरे रोल, माझ्या माइंडमध्ये ते सेट झालं, म्हणून मी नाही असं करून मी जात नव्हतो. मग 2 दिवसानंतर पुन्हा संदीपचा मला फोन आला, अरे जा ना, गेला नाही अजून. हा मी जातो, बघू. मग अजून 2 दिवसानंतर परत त्याचा मला फोन आला, तू गेला नाहीस अजून, मी तुला कधीपासून सांगतो. स्वीट ऑफ हिम. हा यार, तो फार स्वीट आहे. तर मी म्हणलं, सँडी अरे
बघू मी जाईन असं बघूया मी बघतो. नाही तू जा अगोदर ते बघ अजून त्यांचं चालू आहे ऑडिशन. तर मी म्हणलं ठीक आहे. आता म्हटलं संदीप एवढा सांगतोय 2-3 वेळा सांगून 3 वेळा त्याने मला कॉल केला तर आपल्याला जायला पाहिजे. एवढं पण आखून चालणार नाही. बरं मी आखडत नव्हतो ना डोक्यात काहीतरी वेगळं होतं वेगळ्या झोन मध्ये. मे बी ते सेट झालेलं म्हणून तुला ती भीती होती की अरे गेलो तर परत हेच होईल आणि जाऊन टाइम वेस्ट होईल. परत तसंच काहीतरी. मग मी गेलो तर महेश कोठारेंच्या घरीच ऑडिशन्स होते. अच्छा. त्यांनी घरीच बोलवलं ओके. आणि मग त्यांना ऑलरेडी मी मेल वगैरे ना फोटोग्राफ्स सॉफ्ट कॉपीज पाठवल्या. तोपर्यंत मेल वगैरे या सगळ्या ईमेल वगैरे या गोष्टी मी समजू लागलो. तर मग त्यांना ते फोटोग्राफ्स मी मेलवरून सेंड केले होते. आणि त्यानंतर मग गेलो बसलो तर खूप मुलासमोर बसले होते. कोण मुंबईवरून आले आणि असं कोण पुण्यावरून आलंय कोणी नाशिकवरून आलंय वगैरे असं. ठीक आहे बसलो. बसल्यानंतर मग त्याने एक ऑडिशन पेपर मला एक स्क्रिप्ट दिली म्हणून हे पाठ. आणि महेश सर आहे ना माझ्याकडे बघत होते. अच्छा सर होते तिकडे. हा सर होते ते मग स्टेरिंग ॲट मी. आणि मग बरं त्यात कसं पाठांतर माझं लवकर व्हायचं कारण स्टेज वगैरे हे सगळं केलं असं कारण ती सवय झाली होती की पाठांतराला वेळ नाही लागला. वाचलं 5 मिनिटं बोललं सर आय एम रेडी. अरे लगेच रेडी झाला. सर झालं होतं काय एवढंच सर. बरं ठीक आहे चल उभा झालं. अच्छा त्या सगळ्यांसमोरच ऑडिशन. हा ओपन ऑडिशन त्यांच्या हॉलमध्ये आम्ही बसलो होतो आणि दिलं ऑडिशन. तर सरांना आवडलं ते. त्याला अजून एक ते दुसरी स्क्रिप्ट दे असं सांगितलं. मग दुसरी स्क्रिप्ट म्हणजे थोडंसं हॅपी होतं सुरुवातीला केलं हे म्हणजे व्हेरिएशन सगळं कळलं. आणि ते पण लगेच वाचलं असतं 5 मिनिटं. हा सर रेडी. बरं ठीक आहे ना त्याच्यामध्ये दिलं. दिल्यानंतर मग तुम्हाला ते फोटोज दाखव बरं. मग ते फोटोज वगैरे बघितले हार्ड कॉपीज पण दिल्या. तुम्हाला सॉफ्ट कॉपीज का नाही पाठवल्या. म्हटलं सर मी तुम्हाला पाठवलंय कदाचित तुम्ही पाहिलं नसेल. हो हा मी बघून येतो. ते पटकन गेले त्यांच्या पीसीवर त्यांनी चेक केलं आणि त्यांना आलेल्या होत्या. अरे सॉरी मी तुझ्या सॉफ्ट कॉपीज पाहिल्या नव्हत्या. आय एम सो सॉरी बट नाईस गुड. आणि कंटिन्युअसली त्याला स्टेअर करत होते. बरं माझ्यासाठी महेश कोठारे कसं जरा मोठं नाव की लहानपणापासून त्यांचे सिनेमे पाहत आपण आलेलो आणि त्यांच्याबद्दल खूप आदर. आणि टीव्हीवर पाहिल्यानंतर आपण जेव्हा समोर बघतो तर आपण स्टारस्ट्रक होतो. एक्झॅक्टली खूप मोठं नाव आहे. आणि त्यांच्यासमोर मी बसलोय आणि ते मला असं बघतोय. सो ऑब्व्हियसली त्यांचं ते ऑब्झर्वेशन बिंग अ डिरेक्टर आणि बिंग अ प्रोड्युसर ऑफ दॅट शो आणि मे बी त्यांच्या कॅरेक्टरला तो फिट होता त्यामुळे ते. अँड झालं सगळ्यांचं ऑडिशन सुपरहिट झालेले होते. अँड त्यांचा मॅनेजर मंगेश जगताप ते येऊन बोलले की ओके ठीक आहे आता तुम्ही गेलात तरी चालेल 2 दिवसानंतर आम्ही तुम्हाला कळू काय रिझल्ट असेल. ठीक आहे सगळे उठले मी पण उठलो. मला बोलले तू बस असं. मी बसलो. मग बसल्यानंतर मग त्यांच्या हॉलमध्ये तोपर्यंत मी एकटाच होतो. मग हळूहळू महेश सर त्यांची मिसेस महेश सरांचे वडील त्यांची आई जन्मा ते सगळे 4 जण समोर आले आणि बसले. एंटायर फॅमिली. आणि त्या फॅमिलीचं असं आहे की त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कास्टिंग असेल बाकी सगळ्या गोष्टी ते पूर्ण फॅमिली मिळून घेते तो निर्णय. फक्त आदिनाथ त्या दिवशी नव्हता म्हणून आदिनाथची आणि माझी भेट नाही झाली त्या दिवशी. अदरवाईज तो पण त्या टीम मध्ये. सो त्यांनी सगळं आणि महेश सर पटकन बोलले जन्माला बोलले त्यांच्या आईला जन्मा ही इज माय हिरो. ओके